चेतनसिंह केदार सावंत यांच्या प्रयत्नाने सांगोल्यासाठी 10 ट्रान्सफॉर्मर मंजूर। शेतीपंपाला पुरेशा दाबाने वीज पुरवठा व्हावा म्हणून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे डीपीडीसी मधून सांगोला तालुक्यासाठी 10 ट्रान्सफॉर्मर मंजूर झाले असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली। शेतीला अखंडित वीज पुरवठा करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याची मागणी केली होती। या मागणीला यश आलं असून जिल्हा नियोजन समितीच्या डीपीडीसी बैठकीत सांगोल्यातील 10 ट्रान्सफॉर्मर मंजूर करण्यात आलेत। सांगोला तालुक्यातील सप्ताळ, मळा, वासूद, महादेव, लेंडवे वस्ती, कडलास, कुंडलिक, शिंदे वस्ती, अकोला, गट नंबर 145, खिलारवाडी, केदारवाडी, वासूद, दिलीप कांबळे वस्ती, आलेगाव, राजेश कांबळे वस्ती, मेथवडे, बिरापुरी, वासूद, राजेश संभाजी शिंदे वस्ती, निजामपूर, ढगे, डीपी, सांगोला रोड, वासूद या 10 अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार आहेत, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी दिली। मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मानदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।